महाकुंभ स्नानासाठी आलेल्या प्रवाशांनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील गाझीपूर वाराणसी महामार्गावर उलटून भीषण अपघात घडल्याची घटना सध्या समोर येतेय। 12 जिल्ह्यातील भाविकांच्या बस चालकानं आधी गुटख्याच्या पाकिटाचा तुकडा फोडून तोंडात टाकला। प्रवाशांनी विरोध करूनही चालकानं दुसरे पॅकेटही उघडलं। त्यानंतर स्टेअरिंग सोडलं आणि दोन्ही हातांनी गुटखा तोंडात घालण्यास सुरुवात केली। याच दरम्यान बस जोरात पलटली। यानंतर गोंधळ उडाला। मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थही घटनास्थळी धावले। पण या बसमध्ये बसलेल्या 25 भाविकांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून भाविक प्रयागराज इथं येत आहेत। त्यामुळे प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। अशातच प्रयागराजला रस्ते मार्गाने पोहोचणाऱ्या अनेक भाविकांच्या वाहनांना अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या। अशातच शनिवारी नेपाळहून महाकुंभ स्नानासाठी आलेल्या प्रवाशांनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील गाझीपूर वाराणसी महामार्गावर उलटल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात बसमध्ये प्रवास करणारे 25 प्रवासी गंभीर जखमी झाले होते। जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं, मात्र त्यापैकी एकाचा मृत्यू झाला। आता चालकाच्या चुकीमुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। गुरुवारी पहाटे महाकुंभासाठी नेपाळहून आलेल्या प्रवाशांनी भरलेल्या बसला गाझीपूर वाराणसी महामार्गावरील मिरानापूर गावाजवळ अपघात झाला।